नमस्कार. मसाला बुंदी करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घेऊया. बुंदी एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, बुंदीला छान असा कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घातल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून किंचितसं सैलसराचं हे बुंदीचं बॅटर तयार करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण डोस्याचं बॅटर बनवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी जवळपास मला इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. 10 मिनिटासाठी हे बॅटर भिजू देऊयात. 10 मिनिटानंतर यामध्ये 1 चमचा कडकडी तेलाचं मोहन घातल्यानंतर एका झाऱ्याच्या मदतीने बुंदी पाडून घेऊयात. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम गोल मोठल अशी आपली बुंदी तयार झाली. बुंदी आपल्याला मध्यम आचेवरची चांगली दोन्ही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. बुंदी तळून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ताही चांगला तळून घेऊया. तसेच यामध्ये काही मसाले, हळद, हिंग, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व पदार्थ या बुंदीवरती चोळून घेऊ.